धाप चित्रपटाविषयी तुम्ही काय सांगा? इतकी सुंदर संकल्पना, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा निमगाव सावामधला, आणि मी तर ओळखतही नव्हते पण ऐकून होते. त्याच्या वेब सिरीज नेहमी पाहिजे मी, आणि कौतुक वाटायचं की कुठंतरी म्हणजे मुलं आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात चाललेत. हा एक मुलगा वेगळं काहीतरी करतोय. त्या वेब सिरीजमध्ये त्याचा अभिनय फार आवडायचं आणि कुठंतरी मनाला भावून जायचं की एक चांगला कलाकार आहे, पण काय माहिती आता ह्या धावत्या युगामध्ये कुठं संधी मिळते कुठं नाही. आज निमगावचा मुलगा म्हणून धाप चित्रपट या थिएटरमध्ये पहिल्यांदा पाहिला मी नारायणगावच्या. इतकी सुंदर संकल्पना किंवा या जी काही वास्तव आहे या मुलांविषयी, हे कशी संकल्पना सुचली असेल माहीत नाही, पण इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते साकारले आणि खरोखर म्हणजे मनाला असं स्पर्शून गेलं, ते भावून गेलं. माझी कळकळीची विनंती राहीन या परिसरातील सगळ्या लोकांना की आपण आवर्जून या आपल्या मुलाचं कौतुक आपणच करणार आहोत आणि आपणच मोठं करणार आहोत त्याला, आणि नक्कीच तो त्या यशापर्यंत पोहोचण्याच्या लायक आहे. मी मनापासून सांगते की सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आणि अगदी आपले टॉकीज सगळे हाऊसफुल आपणच करावेत, एवढं मी आवर्जून सांगेल. आणि पाहिल्यानंतर जाणवेल की खरोखर त्याने त्या पिक्चरमध्ये काय साकारले, किती मनापासून भूमिका साकारली आहे, आणि इतक्या ग्रामीण भागातून इतका एक चांगला मुलगा इतका सुंदर अभिनय करू शकतो याचा प्रत्यय आज हे पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच येईल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धाप चित्रपट कसा होता? एक जो चित्रपट पाहिला आहे खरोखर आपण त्याच्यात नॅचरलता म्हणतो किंवा सामान्य आयुष्य जगत असताना एका गरिबीमधून आणि त्यातल्या त्यात मुकेपण असणं किंवा दिव्यांग असणं आणि त्याला सामोरं जात असताना समाजाशी कशा प्रकारे जगावं लागतं हे खरोखर या चित्रपटामधून दाखवण्यात आले आणि खरोखर तो चित्रपट अविस्मरणीय आहे. त्यातली एखादी कथा सांगा आवडलेली. कथा म्हणजे सुरुवातीपासूनच त्याने जे त्याच्यामध्ये भरणा केला आहे की आपल्या आईची अशी दुःखद प्रसंग किंवा गावातली टीका टोमणे किंवा संघर्षात करत असताना पुढं पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सर्व समाजाला धरून किंवा मॉमेडियन असेल किंवा आणखी काही समाजाची त्याची जी नाळ बांधली गेली किंवा जो संबंध आहे त्यांनी त्या ठिकाणी एकरूप केला आहे, खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि खरोखर त्या चित्रपटाला शोभेस असा आहे. तरुण पिढीला काय संदेश द्याल? तरुण पिढीला संदेश नक्कीच देईन की आपल्या किल्ले शिवनेरीच्या शिवभूमीमध्ये जन्मलेला योगेश गाडगे आमचा मित्र खरोखर एक उंचीवरती जात असताना हा जो चित्रपट त्यांनी बनवला आहे आणि तो चित्रपट या जुन्नर तालुक्यानेच नव्हे तर संपूर्ण पुणेकरांनी या ठिकाणी आवर्जून पाहावं आणि चांगला प्रतिसाद द्यावा. आणि यानंतर या योगेश भाऊला पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व रानमळा ग्रामवासींच्या लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. चित्रपट कसा होता? खूप छान वाटला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर आणि जुन्नरच्या मातीतील माणसाने हा चित्रपट काढला. खूप छान वाटला आणि खूप अभिमान वाटतोय की आपला जुन्नरचा माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वांनी हा चित्रपट लक्ष्मी थिएटरला येऊन पाहावा. एखादा सीन सांगा ना आवडलेला. तसे सगळेच सीन छान होते, परंतु प्रत्येक गोष्टीवर मात करत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जी माणसं भेटत गेली विठ्ठलाच्या रूपाने, आणि नंतर त्यांनी म्हणजे मोठं झाल्यानंतर पण त्यांनी त्यांच्यासारख्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. योगेश सरांनी जी मुख्याची जी भूमिका केली ती तुम्हाला कशी वाटली? खूप छान वाटली. म्हणजे सामान्य माणूस असून सुद्धा ती त्या कॅरेक्टरमध्ये जाणं, ते प्ले करणं खूप अवघड असतं आणि शूटिंग करताना पण म्हणजे ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ते पोहे काढणं, ते खाणं, त्यावेळेसची ती हावभाव खूपच छान वाटली. आणि शूटिंग करताना आपण म्हणजे आपल्याला जर मळका कपडा एखादा दिवस घालायचा म्हटलं तरी कसं तरी वाटतं, पण एवढं शूटिंग करूच तर ते फाटके तुटके मळालेले कपडे ते स्क्रीनवर आपल्याला स्पष्ट ते मळालेले फाटलेले दिसत होते, ते घालून त्यांनी शूटिंग केलं. म्हणजे खरंच त्याच्यामध्ये खूप मेहनत असते. परत तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? पुढं चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही, सर्वांनीच मला पण धाप लागली. खरंच छान वाटलं आणि सगळ्यांनी पाहावं, त्यातून प्रेरणा घ्या.